वन नेशन वन इलेक्शन बाबत जेपीसी समितीची पहिली बैठक ही 8 जानेवारीला होणार आहे। जेपीसीचे अध्यक्ष पीपी चौधरी यांनी ही बैठक बोलावलेली आहे। जेपीसी अर्थात जॉइंट पार्लमेंटरी कमिटीकडे हा निर्णय पाठवण्यात आलेला आहे। वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्यात आलेलं आहे, त्यामुळे जेपीसीची पहिली बैठक ही आता पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। शिवाजी, 8 जानेवारीला पहिलीच एक देश एक निवडणूक संदर्भात जी संसदेची समिती नियुक्त करण्यात आलेली आहे, जेपीसी अर्थात त्याला संयुक्त समिती असं म्हणतात, त्या समितीची पहिली बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून सदस्य म्हणून जर पाहिलं तर सुप्रिया सुळे आहेत, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं अनिल देसाई आहेत आणि खास करून जर पाहिलं तर शिंदे गटाच्या वतीनं स्वतः श्रीकांत शिंदे आहेत। तर या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा असणार आहे की वन नेशन वन इलेक्शन हे करणं शक्य आहे का, त्यानंतर जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर काय होईल। दुसरीकडे या पद्धतीने करण्यासाठी अगोदर सर्व राजकीय पक्षांमधील 80% पक्षांनी सहमती दर्शवली होती, मात्र कायदेशीर दृष्ट्या जो पेच आहे तो कसा सोडवता येईल या संदर्भामध्ये भाष्य करण्यात आलं होतं। त्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भामध्ये आता जेपीसी कडे हे विधेयक गेलेलं आहे आणि या विधेयकावरती साधारण जी माहिती मिळते त्यानुसार 2 वर्ष याच्या बैठका चालतील आणि त्यानंतर हे विधेयक दिलं जाईल। कारण वन नेशन वन इलेक्शन करण्याच्या अगोदर देशाची जनगणना होणं अपेक्षित आहे, जनगणनेनंतर हे लागू करणं अपेक्षित आहे। त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विधेयक संसदेमध्ये मंजूर करण्यासाठी विरोधकांची मदत लागणार आहे, कारण ही घटना दुरुस्ती आहे। त्यामुळं यामध्ये उहापोह चर्चा होईल, विरोधकांची मतं समजून घेतली जातील का। या विशेष म्हणजे या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये प्रियंका गांधी यांचा देखील समावेश आहे। त्यामुळं महत्वाचे प्रत्येक राजकीय पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांची मतं देखील महत्वाची असणार आहे। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर तपशिलासाठी।